शहराचा जो कचरा आहे तो उठाव करण्यासाठी जे टिप्पर चालक आहेत त्या टिप्पर चालकांचा एप्रिलचा पगार आज 2 जून आला तरी झालेला नव्हता आणि म्हणून सकाळी सगळ्या टिप्पर चालकांनी आज टिप्पर बंद करून आंदोलन पुकारलं होतं। आम आदमी पार्टीनं टिप्पर चालकांची जी मुद्दे आहेत ते आज आम्ही आयुक्त साहेबांशी डिस्कस केले। 7 तारखेपर्यंत पगार होणं अपेक्षित आहे, तशा पद्धतीचं टेंडर आहे, पण कुठलीही कंपनी त्यांना 7 तारखेपर्यंत पगार करत नाही, त्यांना किमान वेतन मिळत नाही, पीएफ चे पैसे त्यांच्या खात्यात टाकले जात नाहीत। हे सगळे मुद्दे घेऊन आज आम्ही आयुक्त साहेबांना कानावर गाठले। त्यांनी त्याची गांभीर्यपूर्ण त्याची दखल घेतली आणि आज काही गोष्टी टिप्पर चालकांच्या बाजूने त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचा निर्णय दिलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत एकही टिप्पर चालकाचा पगार मागं राहणार नाही, सगळ्यांचे पगार होतील अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। ज्या कंपन्यांमुळे आज गाड्या बंद झाल्या त्या कंपन्यांवरती ते दंडात्मक कारवाई करणार आहेत, पण आम्ही आयुक्त साहेबांना एक विनंती केली, पगार न होणे हे त्या कंपन्यांची चूक आहे, त्याच्यामध्ये टिप्पर चालकांची काहीही चूक नाही, त्यामुळं हा दंड त्यांच्या नफ्यातनं घेतला जावा। टिप्पर चालकांना त्यांच्या पगारातून एकही रुपया त्याच्यावरती डिबिट झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा ज्यावेळेला आम्ही इशारा दिला तीही त्यांनी मागणी मान्य केली आणि चालकांच्या पगारातनं तो दंड वसूल होणार नाही आहे, तो कंपन्यांच्या प्रॉफिटमधनं होणार आहे अशा पद्धतीचा एक निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आहे। एक महत्वाची गोष्ट अशीही घडलेली आहे, वारंवार ह्या कंपन्यांनी किमान वेतन न देणे, टर्म्स अँड कंडिशन्सचा भंग करणे, पीएफ न जमा करणे, हा जो खोडसाळपणा त्या कंपन्या करतायत, महापालिकेचे आणि कोल्हापूरच्या जनतेचे पैसे खिशात टाकतायत, ह्याच्यावरती आम्ही महानगरपालिका प्रशासनाला कडाडून एक इशारा दिला की ह्या कंपन्या जर भविष्यात पुन्हा एकदा, कारण की आज त्यांचं टेंडर संपलेलं आहे, पुन्हा एकदा जर टेंडर प्रक्रियेत आल्या तर उग्र आंदोलनाला सामोरं गेलं जाईल। ह्याच्यावरती आयुक्त साहेबांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे की ह्या कंपन्यांवरती ब्लॅक लिस्टची प्रक्रिया आम्ही सुरुवात करत आहोत। तशा पद्धतीच्या नोटिसेस महानगरपालिकेकडून आज किंवा उद्या त्यांना मिळतील। आज टिप्पर चालकांच्या आजच्या ह्या संपामुळे टिप्पर चालकांना न्याय मिळालेला आहे आणि जर पुढच्या 7 तारखेपर्यंत मेचा जर पगार झाला नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाला तुम्ही कळवा, तर जर 2 दिवसात पुन्हा जर त्या 8 किंवा 9 तारखेला पगार होत नसतील तर आम्ही त्यावरती कारवाई करतो असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून सगळ्या टिप्पर चालकांनी हा संप मागं घेतलेला आहे। उद्या आज टिप्पर गाड्या निघणार नाहीत, परंतु उद्या सकाळपासून पूर्वरत जेवढे क्षमता आहे टिप्परची ती सगळी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा हजर होती। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।